शांति शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मुक्तिवेदो विभागिनि व्योमत्रयेयाय दक्षिणामूर्ते नमः। ओम शांति शांति शांति। आता तुमची कसोटी लागणार माझी तापत जाणार आहे दिवस दिवस। मार्च एप्रिल मे जून असं सगळं तापत जाणार आहे आणि मला बेजोगावून येणं घेणं एकदम भयंकर कठीण आहे। हा परीक्षा एवढं समजा गावातून सुद्धा इथे यायचं हे सुद्धा म्हणतात अगदी दोडकर गाडेगाववरून येणार असू द्या ना, पण सहजतेने जे प्राप्त होतं ना त्याची किंमत राहत नाही। कष्ट करून जे प्राप्त केलेलं आहे त्याची किंमत आहे। कष्ट करून एवढा जो काय अजूनपर्यंत झालो तुम्ही कष्ट करून आपण व्यावहारिक जीवनामध्ये कष्ट म्हणतो पण कर्मार्थामध्ये त्याला तप म्हणतो। काय म्हणतात? तप। आम्ही तापलो तपतोय असं म्हटलं जातं। उज्ज्वल 18 पेजवर आलेलं आहे आणि हे फार सावकाश चालणार आहे। 15 पेज झाले मोक्ष तो वगैरे चालू आपण। बरं विषय चालू आता 15 पेजच झालेलं आहे ना। 15 पेजेस विषयापर्यंत आलो आपण। विषयापर्यंत आलो। साधन चतुष्टयापैकी एक झालेला आहे। अधिष्ठान चतुष्टयापैकी विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे साधन चतुष्टयापैकी झालेलं आहे। आता अधिकाऱ्याची लक्षणं बघ सांगितली ना। अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध या चारांना काय म्हणतात? अनुष्ठान अनुबंध चतुष्टय। मी विसरून जातो अनुबंध गोष्ट विसरून जातो। अनुबंध चतुष्टय 4 अनुबंध 4 बांधून ठेवणारी गोष्ट ज्याच्यामुळे साधक त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो। ते 4 बांधून ठेवणारे त्याला बांधून ठेवणारे गोष्टी त्याला काय म्हटलेलं आहे? अनुबंध चतुष्टय। तर अनुबंध चतुष्टयापैकी अजून पर्याय आपण अधिकारी या एकाच भागाचं चिंतन केलं। आता विषयाविषयी आपण चिंतन करू। जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञान मुक्तीने व प्रमाणाने सांगणे। सगळ्यांजवळ पुस्तकं पाहिजेत बरं का। पुस्तकं विकत घ्या। हा वाचताच येत नाही तर पुस्तकं घेऊन काय उपयोग? आम्ही आपलं तुम्ही सांगतात तेवढं ऐकतो असं असेल तर गोष्ट वेगळी। काही नाही समजलं तरी साधू संतांच्या सहवासात राहण्याने फायदाच होतो। पण
ज्यांना वाचता येत आहे अशाने पुस्तक विकत घेतलंच पाहिजे. त्याच्याशिवाय या गोष्टी समजणारच नाही. बरोबर आहे. तर बघा याच्यामध्ये विषय येतोय कशासाठी, या ग्रंथाचा अधिकारी कोण ही गोष्ट झाली. या ग्रंथाचा विषय काय, या ग्रंथाचा विषय काय म्हणजे या ग्रंथामध्ये काय सांगितलं. साधी गोष्ट आहे. या ग्रंथात काय सांगितलं. तुम्ही आम्हाला हा ग्रंथ वाचा म्हणून सांगतात है ना. का म्हणून वाचावा. या ग्रंथात काय सांगितलंय ते सांगा. त्याला विषय म्हणतात. या ग्रंथाचा विषय काय समजलं ना. आता कोणी एक पुस्तक मला एवढं जाड आणून दिलं आणि हे पुस्तक तुम्ही वाचा म्हणून सांगितलं. त्यामुळे पुस्तक तर खूप जाड आहे आणि याचं माझं एक वर्षभर नुसतं वाचण्यामध्येच खलास होऊन जाईल. पहिल्यांदा तुम्ही सांगा या ग्रंथाचा विषय काय. त्याने सांगितलं की कॅन्सर विषयी जे संशोधन झालं ना ते या सगळ्या ग्रंथामध्ये आहे. आता मी हे वाचन की नाही वाचन याच्यासाठी हा माझा विषय नाही आहे. मी कशासाठी हा ब्रह्माविषयी काय असेल परमात्म्याविषयी काय असेल तर मी वाचेन. एवढं सहाशे पानाचा ग्रंथ आणि तुम्ही मला देतायत तेव्हा मी कोणीही विचारेल ना की याच्यावर काय लिहिलंय ते सांगा ना. कशाविषयी ग्रंथ आहे तर सांगा ना. तर त्याने सांगितलं की कॅन्सर विषयी आजपर्यंत जे काही संशोधन झाले ना ते सगळे याच्यामध्ये आहे. म्हटलं मला त्याच्यामध्ये रस नाही, रुची नाही, इंग्रजीमध्ये इंटरेस्ट नाही है ना. साध्या भाषेमध्ये रुची नाही, आवड नाही मला त्याच्यामध्ये. मी कशाला म्हणून वाचतो हा ग्रंथ. नाही वाचणार असं सांगेन की नाही. तशाच गोष्ट आहे. तशा तऱ्हेने या ग्रंथाचा विषय काय आहे. बोलतात या ग्रंथाचा विषय जीव आणि ब्रह्म. जीव म्हणजे कुठे, जीव म्हणजे कुठे इथे आहे ना. आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा तो कुठे आहे सगळीकडे. आत बाहेर पुढे मागे डावीकडे उजवीकडे सगळीकडे आहे. आता तुम्ही म्हणाल हे समोर फक्त आहे इथे समोर आहे इथे कुठे आहे इथे कुठे आहे तिथे कुठे. हे चिन्ह आहे प्रतीक आहे त्या सर्वात्म्याचं. ज्यांना समजत नाही त्यांना त्याच्यावर चित्त एकाग्र व्हावं याच्यासाठी हे साधू संतांनी प्रतीक आणून बसवलेलं आहे. पंढरपुरात पुंडलिकाने आणून बसवलेलं आहे. ज्याची तुम्ही उपासना करा तुम्ही योग्य मार्गाने चालत जा. काय काळजी करू नका. तू चलत जाणार आहे तर किती दिवस पूजा करावी किती दिवस नामसाधना करावी याच्या पुढे काय असेल तर तेच सांगा ना. असा एक टप्पा येतो. काय असा एक टप्पा येतो आणि मग तो साधक तयार होतो. आता वाचायला सुरुवात केलं पाहिजे, विचार करायला सुरुवात केलं पाहिजे. पण वाचायला सुरुवात करायचं म्हणजे काय वाचायचं तर सांगितलं काय ज्याच्यामधून जीव आणि ब्रह्म याची एकता सांगितली जाईल असे विषय असं शास्त्र आपण वाचायचं. समजलं. तर हा विचार सागर या ग्रंथाचा विषय काय आपल्या भाषेत सांगता आलं पाहिजे. जीव है ना आणि सर्व व्यापक ब्रह्म याची ऐक्य कसं करायचं एकता कशी करायचं यांना एकरूप कसं करायचं हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. असा हा विचार सागर ग्रंथ आहे. बरोबर आहे. जे आध्यात्मिक ग्रंथ त्या ग्रंथाचं नाव काय आध्यात्मिक. आध्यात्मिक याचा अर्थ आहे आत्माविषयी ग्रंथ. आत्माविषयी ग्रंथ म्हणजे आत्मा जीवात्मा आणि परमात्मा याचं ऐक्य सांगणारे ग्रंथ त्यांना आध्यात्मिक ग्रंथ असं म्हणतात. साध्या भाषेत काय म्हणायचं आध्यात्मिक ग्रंथ म्हणजे कुठलं. आता तुम्हाला या गोष्टी काही लक्षात राहिल्या पाहिजे पक्क्या राहिल्या पाहिजे. जीव हा जीवात्मा आणि सर्व व्यापक जो आत्मा या दोघांचा ऐक्य
ज्या ग्रंथामध्ये सांगितलेलं असतं युक्तीने प्रमाणाने, तोच ग्रंथाचा काय असतो विषय असतो. बरोबर आहे. काय? जीव आणि ब्रह्माची एकता हा आध्यात्मिक ग्रंथाचा विषय असतो. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान युक्तीने, युक्तीने म्हणजे अनुमान करून, युक्तीने पटवून देऊन, दृष्टांत देऊन, प्रमाणाने सांगणे हाच अध्यात्म ग्रंथांचा विषय आहे. अधोरेखाकार सगळ्या अध्यात्म ग्रंथाचा विषय कुठला असला पाहिजे? जीव आणि ब्रह्मा या दोन्हीची एकता करणारे हे ग्रंथ असले पाहिजे. थोडक्यात बघा, आपले सारे जे संत वाङ्मय आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे, ऋषीमुनी आहे, वेद आहे, या सगळ्या जणांनी, सगळ्या ग्रंथांनी, शास्त्रांनी कशाचं ज्ञान केलेलं आहे? एका शब्दात सांगे, एका शब्दात सांगा. जीव आणि ब्रह्माचं. आता मी तुम्हाला सांगू का, आजकाल परीक्षा देतात ना पोरं, त्या ठिकाणी 2 पर्याय गेलेले असतात है ना. त्याच्यापैकी कुठल्या तरी एका पर्यायावर टिक करायची. आता ते तुम्हाला 2 पर्याय सांगतो. ऐक्य, दुसरं द्वैत. आता टिक कशावर मारणार तुम्ही? कळलं की नाही? आहे की नाही? है ना. तर आध्यात्मिक विषय, आध्यात्मिक ग्रंथ आहे. हे ग्रंथ कशाचा प्रचार करणार? पुन्हा एकदा सांगा, कशाचा प्रचार करणार? एकतेचा. कशाचा? कशाचा? त्याचंच नाव काय? ऐक्य. मग पुढे कोणाचं ऐक्य? तर जीव आणि ब्रह्माचं ऐक्य असं तुम्ही म्हणा. तर आध्यात्मिक ग्रंथ, संत वाङ्मय, ऋषी मुनींचे शास्त्र ग्रंथ हे कशाचा प्रचार करणार? एकतेचा. कशाचा? ऐक्याचा. बरोबर आहे ना. ऐक्याच्या विरोधी काय? बरोबर ना. समजायला लागलं की नाही? व्यवहारामध्ये बघा, 50 माणसाचं खटलं असलं, 4 भाऊ, 4 सुना, नंदा वगैरे सगळे एकत्र राहिलं, ते कुटुंब मजबूत असतं. कोणी मारामारी करायला आलं ते पुरं पडतं है ना. शेतातली कामं करायचं ते पुरं पडतं. त्या ह्याच्यामध्ये एकतेमध्ये आम्ही एक आहोत, सगळे एक आहोत, ह्याच्यामध्ये काय असतं? सुख असतं. आणि ते जर खटलं फुटलं तर मग त्यांच्यामध्ये भांडणच होणार नाही. तर आता मला सांगा, एकता विषयक ज्ञान सुखदायक असतं, आनंददायक असतं की द्वैत विषयक ज्ञान? एकता विषय. आम्ही सगळे एक आहोत, आपल्याला किती स्फूर्ती येते, आनंद वाटतो है ना. लग्नात सगळे एकत्र येतात, बरोबर आहे ना. किती आनंदाचा सोहळा असतो की नाही? तो ऐक्याचा सोहळा असतो. तर ऐक्य हे सुखावं असतं, हे आनंददायक असतं, बरोबर. आणि द्वैत हे दुःख भयावह असतं. कसं असतं? आता ही एवढी भूमिका बनवली ना, तर मग वाचा. भेद ज्ञान सांगणे हितावं नाही, किंतु भयावह आहे. हे समजलं का? मग कुठलं ज्ञान सांगणं सुखदायक आहे, आनंददायक आहे? ऐक्य ज्ञान सांगणं. बरोबर आहे ना. जे आम्हाला एकता शिकवेल ते ज्ञान आम्ही शिकू, जे ज्ञान आम्हाला भेद शिकवेल है ना, एक दुसऱ्याविषयी द्वेष शिकवेल, ते ज्ञान आम्ही घेणार नाही. हिंदू धर्माचे सगळे ग्रंथ हे
कशाचं ज्ञान देतात? एकतेचं ज्ञान. आध्यात्मिक ग्रंथ कशाचं ज्ञान देतात? एकतेचं ज्ञान देतात. द्वैताचं ज्ञान देणारे ग्रंथांना आध्यात्मिक ग्रंथ म्हणत नाही. लक्षात येते का? पहिली बात आली, वेद ज्ञान सांगणे हिताचं आहे का अहिताचं आहे? अहिताचं आहे. हितावह नाही. किंतु उलट कसं आहे? भयावह आहे. भेद ज्ञान सांगणे म्हणजे समोरच्या माणसाला खड्ड्यात टाकणे, आणि ऐक्य ज्ञान सांगणं म्हणजे बुडलेल्या माणसाचा उद्धार करणं. बरोबर आहे? सुखाकडे नेणं, कल्याणाकडे नेणं हे ऐक्य ज्ञान आहे. दुःखाकडे नेणारं, विनाशाकडे नेणारं भेद ज्ञान आहे. ते भयावह आहे. याचा अर्थ झाला का? भेद ज्ञान सांगणे हितावह नाही, किंतु भयावह आहे. आपण सगळे ज्ञान, तुम्ही अलग आहेत, मी अलग आहे, तुम्ही पुरुष आहेत, मी पुरुष आहे, तू स्त्री आहे, मी पुरुष आहे, हा पंखा आहे, हे आहे, हे भेदज्ञान आपण व्यवहारामध्ये ह्या भेदज्ञानामध्येच असतो का नाही? असतो ना. असतो ना. बालकाला आपण सांगतो, बाळा ही तुझी आई आहे, हे तुझे वडील आहेत, बाबा आहे, असं आपण सांगतो. तर मग आपण काय शिकवतो त्याला? भेदज्ञानच शिकवतो ना. जे स्वाभाविक गोष्ट आहे ती सांगण्याची, खास करून सांगण्याची गरज असते का? नसते. ती स्वाभाविक गोष्ट आपोआप आपल्याला समजत असते. बरोबर आहे? तर भेदज्ञान हे कसं आहे? स्वाभाविक आहे. आणि ते भेदज्ञान हे आपल्याला सहज समजतच असतं. जन्माची आपल्याला त्याला सवय झाली असते. आणि या जन्मातही आपण जन्मापासून मरेपर्यंत भेदज्ञानच शिकत असतो. काय शिकत असतो? भेद कसा करायचा हेच आपण शिकत असतो. बरोबर आहे? चला, तुम्ही आज जे आलाय तिथे किंवा अनेक दिवसापासून येत आहे, ते कशासाठी येत आहेत? कशासाठी येत आहेत? ज्ञान तर तुम्हाला आहेच ना. भेदज्ञान आहे रोज. प्राप्त दुःखाची निवृत्ती, आनंद. काहीतरी खास, काहीतरी नव, काहीतरी अपूर्व ऐकायला मिळेल म्हणून घेतं ना, है ना. कीर्तनकार जर तुम्हाला, मी आज अमेरिकेला गेलो होतो, काल सकाळी कुठे आलोय, मॉरिशस मध्ये गेलो होतो, आणि उद्या बांगलादेशमध्ये जायचंय, विमानाने आलो आणि आलो, अशा बाता मारायला लागल्या. तर तुम्ही तोंड वाकडे कराल की नाही? या काही गोष्टी सांगतोच, काहीतरी नवी गोष्ट सांग ना. देवाविषयी काही गोष्ट असेल तर सांग ना. विशेष असेल, खास काही गोष्ट असेल तर सांग ना. असं तुम्ही सांगाल का नाही सांगाल? बोला. बरोबर आहे ना? तर तीच गोष्ट इथे सांगितलेली आहे. काय सांगितलं? जीव ब्रह्माविषयी, जीव आणि ब्रह्म है ना. तुम्हाला जर कोणी सांगितलं, एकदम कोणी सांगितलं की परमात्मा कुठे आहे, असं तुम्ही कोणाला विचारलं आणि मी सांगितलं परमात्मा दुसरीकडे कुठे नाही, तुझ्या हृदयामध्ये तूच आहे परमात्मा, तर तुम्ही काय म्हणणार? पहिल्या क्षणी काय म्हणा सांगता तुम्ही, चुकीचे सांगताय तुम्ही. मी कसं तो देव तिकडे कुठे असतो, मोठा असतो, आणि मी इथे आहे, तर मी देव कसा होईल? मी देव नाही होऊ शकत. पहिला तुमचा निश्चय झालेला असतो की नाही, देव आणि माझी तुलना होऊ शकत नाही. देव आणि मी एकता होऊ शकत नाही. याच्याविषयी तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या चरणामध्ये म्हणतात
काकडाचा अभंग आहे, सांगू शकतो? कागा सासूरवासी मदन केले भगवंता, आपुलिया सत्ता ते स्वाधीनता नाही. भगवंताजवळ जो सांगतोय ना, आपली तक्रार सांगतोय ना, मला या संसार रूप सासूरवासामध्ये कशाला पाठवलाय? माझ्या सत्तेतून मला काहीच स्वाधीनता नाही. मी माझ्या इच्छेसारखं मनासारखं काहीच करू शकत नाही. माझ्या जीवनामध्ये नित्य दुःखच आहे. तर अशी गोष्ट मला का म्हणून दिलेली आहेस तू? ही तक्रार तुकाराम महाराजाची आहे. आता तुम्ही सांगाल की ही तक्रार, अशी तक्रार माणसाची कधी असू शकते? अशी तक्रार माणसाची कधी असू शकते? कुठल्या अवस्थेमध्ये असू शकते? परत एकदा देव का पर्याय? अज्ञान टिक मारा कुठे? अज्ञान अवस्थेमध्ये. बरोबर आहे ना? अशी तक्रार कधी असू शकते? अज्ञान अवस्थेमध्ये अशी तक्रार असू शकते. कुठली? लिहून ठेवतो तर लिहून ठेवा. कागा सासूरवासी मद केले भगवंता, आपुलिया सत्ता ते स्वाधीनता नाही. ही जीवाची तगमग तुकाराम महाराज आपल्या अभंगातून व्यक्त करत असतात. बरोबर आहे? ही कुठल्या अवस्थेमध्ये हे करेल? ज्यावेळेला जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान त्याला झालेलं नाही आहे. आपलं मोठेपण, आपलं वैभव, आपली शक्ती, आपली ऊर्जा हे त्याला कळलेलं नसतं. त्याच वेळेला हे रडणं असतं. आणि ज्यावेळेला कळतं त्यावेळेला काय म्हणतंय? काकडाचाच अभंग म्हण. आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदे दाटली तिही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. आणि दुसरी गो हे काय? ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. आनंदू रे आजी आनंदू रे, सबाया भंतरी परमानंदू रे. काय सांगतोय तो? तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, सबाह्या भंतरी, आत आणि बाहेर सगळ्या ठिकाणी मला परमानंद भेटून गेलेला आहे. कसं काय? तू रडत होतात ना, पहिला रडत होतात ना. यालाच म्हणतात कायाकल्प. कोण करतो? रडणारा माणूस, दुःख करणारा माणूस, डोकं आपटणारा माणूस, छाती पेटणारा माणूस काय करतो? गाऊ नाचू आनंद म्हणायला लागतो. आता नाचू, गाऊ, आनंदाने नाचूया बस असं म्हणाल. याला म्हणतात काय कल्प. हे कधी? तर पहिला रडतो कधी माणूस? आणि आनंदाने नाचतो, कूदतो कधी? ज्ञानाच्या काळामध्ये. हे सगळं संतांनी सांगितलेलं आहे ना. ही संत वचनं जर आपण पाठ केली, समजून घेतली, भजनामध्ये बसलो, उगा भजनामध्ये बसलो, तरी कानावर आपल्या पडत जातात आणि त्याची सवय लागते. मग ही वचनं आपल्याला समजायला लागतात. आता आम्ही हे कसं सांगू शकतो? आम्ही दोनमध्ये बसतो. हे आम्ही शिकलेलं आहे, गुरुजींनी शिकवलेलं आहे. आणि ते यांच्या बरोबर बसून बसून कानावर पडायला लागलेलं आहे. जीव ब्रह्माविषयी भेद निश्चय स्वाभाविक असल्यामुळे त्यात अपूर्वता नाही है ना. त्याला विचारलं, आता तुम्ही थोडेसे शाणे झाले आहेत म्हणून तुम्ही सांगणार नाही मी ब्रह्मा आहे म्हणून सांगणार. पण त्याला विचारलं, तू कोण आहे? हा आपलं नाव सांगितलं. मग परमात्मा कुठे आहे? असेल कुठेतरी तिकडे, पंढरपूरला असेल. हे तर तो सांगेल ना. तर प्रत्येकाला विचारलं तर अज्ञान काळामध्ये तसंच म्हणाल की देव आहे असं म्हणतात. कुठे आहे तो मला माहित नाही, पण पंढरपूरला असेल, नाही तर मग दुसरीकडे असेल, शिंगणापूरला असेल, नाही तर आणखी काय काय नावं आहेत तिथे. आळंदीला असेल, पंढरपूरला असेल, मथुरेला असेल, सगळीकडे कुठेतरी असेल, नाहीतर आणखी कुठेतरी या पलीकडे कुठेतरी असेल. मग तू देव नाही का? मी देव नाही बाबा. कसा काय देव होऊ शकतो? तर भेद निश्चय हा स्वाभाविक आहे. कसा आहे? मी देव नाही है ना. मी हा रडवा, सुख, दुःखी, अस्वतंत्र, पराधीन असा मी आहे. हा भेद निश्चय कसा आहे?
जीव ब्रह्माविषयी भेद निश्चय स्वाभाविक आहे. स्वाभाविक आहे. प्रत्येक जण सांगतोय ना, लहान्यापासून मरायला आलेल्यापर्यंत प्रत्येक जण सांगतोय. मग त्याच्यात नवं काय? नव्याला काय म्हणतात? अपूर्व काय? काय अपूर्व म्हणजे पूर्व काही नसलेलं असं अपूर्व. नवीन काय सांगताय तुम्ही? बरोबर आहे. गोष्ट काय झालं? जीव ब्रह्माविषयी भेद निश्चय हा स्वाभाविक असतो आणि त्याच्यामध्ये काही अपूर्वता नसते. सगळ्यांना माहित असते है ना, की जी तू भिन्न आहे, मी भिन्न आहे, हे भिन्न आहे, मी भिन्न आहे, हा भिन्न, हे भिन्न, हे सगळे मी भिन्न आहे. आणि देव कुठे असेल तो पण त्याच्यापेक्षाही मी भिन्न आहे. हे ज्ञान काय असतं? स्वाभाविकच असतं. कसं असतं हे ज्ञान? स्वाभाविक असतं. म्हणजे काय? ते दुसऱ्याकडून सगळ्यांना माहित असतं आणि सगळ्यांना माहित असतं है ना. अडाण्यालाही माहित असतं आणि शाण्यालाही माहित असतं. काय? जीव वेगळा, मी वेगळा, देव वेगळा. हा आपला निश्चय झालेला असतो. कधी आम्ही एक होऊ शकत नाही. का? तो देव वैभवशील आहे, मायापती आहे, त्याच्याकडे सगळं आहे ना. तो स्वतंत्र आहे, तो सर्वज्ञ आहे आणि त्याची शक्ती अपूर्व आहे. आणि मी सुखदुःखवाला आहे, मी अज्ञानवाला आहे, मी पापी आहे, मी अज्ञानी आहे, माझ्याजवळ अविद्या आहे, मला काहीच कळत नाही. आपला निश्चय आहे ना, पक्का आहे की नाही? निश्चय पक्का निश्चय आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात मग सरळ आहे. आपण त्याच्यामध्ये राहिलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी तोंडपाठ होतात. तेव्हा जीव ब्रह्माविषयी भेद निश्चय स्वाभाविक असल्यामुळे स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये नवीन काय? अपूर्वता नाही. काय झालं? अपूर्व म्हणजे पहिला कधी ऐकलेलं नाही त्याला अपूर्व म्हणतात. हे आपण रोज आपलं रणगाणं आहे, त्याला काय म्हणणार? अपूर्व काय म्हणणार? तुम्ही काहीतरी अपूर्व ऐकायला मिळेल म्हणून इथे येता ना. बरोबर आहे ना. आणि आम्ही एकता सांगतोय आणि भेद निश्चय तुमचा आहे. भेद निश्चय हा स्वाभाविक आहे, ऐकलेला आहे, नेहमीचा आहे, परिचित आहे. बरोबर आहे. आणि अभेद निश्चय जो करायचा आहे तो अपूर्व आहे. तो अपूर्व आहे म्हणून त्याच्यासाठी तुम्ही येत आहे. बर, एक मला सांगा, जे भेदज्ञान आपल्याला असताना स्वाभाविक असताना, तुम्ही मला सांगा आजवर कोणी असा माणूस आहे की जीव अलग आहे आणि परमात्मा अलग आहे, सगळे आम्ही भिन्न भिन्न आहोत, अशा ज्ञानाने कोण कृतार्थ झालेलं आहे? मला त्याचं उदाहरण तरी दाखवून द्या ना. कोण कृतार्थ झाले? कृतार्थ होणं म्हणजे काय? कृतार्थ होणे म्हणजे काय? निश्चिंतीला निश्चित. तुका म्हणे कृतकृत्य झालो, इच्छा केले ते पावलो ना, काय इच्छिले ते पावलो है ना. हे तुकाराम महाराज म्हणतात. आम्ही कृतकृत्य झालं म्हणजे काय? जी आम्ही अजूनपर्यंत इच्छा केली ते सगळं प्राप्त करून झालं. बरोबर आहे. भेद निश्चयवाल्याची इच्छा कधीतरी पुरी होते का? नाही होत ना. बरोबर आहे ना. इच्छा जर पुरी नाही झाली तर तो कृतार्थ होईल का? नाही होणार. प्राप्त करायचं सगळं प्राप्त झालेलं, आता मला काही प्राप्त करायचं नाही, काम नाही झालो पाहिजे काम, अशा तऱ्हेने तो म्हणतो का? हे कधी म्हणेल? कृतकृत्य होईल, कृतार्थ होईल, आपल्या मनामध्ये धन्यता येईल, त्याच वेळी तो अशा तऱ्हेचे उद्गार करेल, ढेकल देईल. काय? धन्य आम्ही जन्मात आलो, दास विठोबा हे तो म्हणेल. धन्य झालो आता याची संदेह नाही, न पडे या बागी काळाआधी. बस या तिचा घेतो एखादा कीर्तनकार आहे तो. ही गोष्ट कृत. आता प्रश्न काय? आपण फरक करतोय ना. भेद निश्चय असेल तुमचा
तर कधीतरी तुम्ही कृतार्थ व्हाल का? संभव नाही. भेद निश्चय असताना कृतार्थ झालेले असं एक तरी उदाहरण दाखवा. नाही उदाहरण दाखवतात. आणि अभेद निश्चय झाल्यानंतर कृतार्थ झाले त्यांचे रामची राम आहे आपण सांगू शकतो. बरोबर आहे ना? हेच सांगितलं ना. दुसऱ्या याच्यामध्ये काय सांगितलं? आजवर त्या स्वाभाविक भेद निश्चयाने कोणी कृतार्थ झाला नाही. भेद निश्चयाने कोणीही कृतार्थ होत नाही. भेद आहे, जीवात आहे. ब्रह्मा आणि मी ह्याच्यामध्ये भेद आहे. जीव आणि ह्याच्यामध्ये भेद आहे. हे सगळे पदार्थ आणि मी याच्यामध्ये भेद आहे. पदार्थामध्ये भेद आहे. अशा तऱ्हेने जे भेद ज्ञान होत आहे याने कोणीही माणूस आजवर कृतार्थ झालेला नाही. कृतार्थ म्हणजे माझं धन्य झालं. धन्य झालं म्हणजे मला काय करायचं नाही. प्राप्त करायचं प्राप्त झालं. मिळवायचं ते मिळून झालं. आहे ना? प्राप्त करायचं प्राप्त झालं. मिळवायचं ते मिळून झालं. आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही. मी कृतार्थ झालो. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. असं कसं? कधी म्हणेन? ज्या वेळेला अभेद निश्चय असेल त्याच वेळेला म्हणेन. भेद निश्चय असेल त्यावेळेला तो म्हणत नाही. आपलं लग्न व्हायचं असेल त्यावेळेला आपल्या लग्नाची काळजी असते. हो ना? मुलगा झाल्यानंतर मुलाचे लग्न. आता तरी शांत हो ना. देवाच्या धर्माला लाग ना. जपाला लागणार नाही. ते नातवाचं लगीन अजून होत नाही म्हणून ती काळजी करत बसते. घर लावून बसते. म्हणजे कधी आहे का तिला? कधी शांती आहे का? मरेपर्यंत. आणि नातवालाच मुलगा झाला तर पण तू झाल्यानंतर ही जक्का म्हातारी काय करते? पण त्याचं लग्न झालं नाही पण चिंता करते. हे आपण रोजच्या जीवनामध्ये पाहतो ना. आणि माणसं कृतार्थच होत नाही. समाधान नावाची गोष्टच त्यांच्या वाट्याला येत नाही. आनंद नावाची गोष्ट त्यांच्या वाट्याला येत नाही. सुख नावाची गोष्ट त्यांच्या वाट्याला येत नाही. कारण ते त्यांचा निश्चय भेद निश्चय असतो. कशाचा झालं? दुसरं पण तिसरं पण झालं. आता चौथ्याला लागलं. पुस्तक धरून बसणार तर या गोष्टी तुम्हाला समजून येतील. जीव आणि ब्रह्मांचा भेद सांगणे हे कसं आहे? वेदाच्या बाह्य आहे. नंतर वेदाच्या विरुद्ध आहे ना? काय? जीव आणि ब्रह्माचा 4 निश्चय सांगितले. जीव ब्रह्माचा भेद सांगणे वेदाच्या बाह्य आहे. वेदाच्या विरुद्ध आहे. आणि अद्वैत बोधाचं फल आहे. जीव आणि ब्रह्माची एकतेचं ज्ञान झाल्यानंतर तुम्हाला जो बोध होईल त्या बोधाचं फळ तुम्हाला कधी मिळेल? त्या बोधाचं फळ कधी तुम्हाला कधी पाहिजे? तुम्हाला उदार पाहिजे का नगद पाहिजे? आपला निश्चय आहे ना. उदार पाहिजे का नगद पाहिजे? रोख पाहिजे का उदार पाहिजे? रोख पाहिजे ना. मग तुमची थांबायची वेळ आहे का? आमची थांबायची वेळ. मग पुढल्या जन्मात गेलं तर चालेल का? आता नाही. आता आम्हाला गोडी लागली. जे फळ आम्हाला मिळू शकतंय तर ते लवकरात लवकर कसं मिळेल एवढंच बघायचं असं ना. तुम्हाला ते फळ मिळण्याची संभावना निर्माण झाली है ना. मग ते फळ लवकरात लवकर मिळावं अशी तुमची इच्छा असते की नाही? होते की नाही? कसलंही काही. आणि जोपर्यंत ते फळ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण घाईकुतीला येतो की नाही? समजा तुम्ही काही फ्लॅट पुण्यामध्ये घेण्यासाठी 60-70 लाख रुपये खर्च केले. त्याच्यापैकी काही आगाऊ दिले. तो बिल्डर तुम्हाला 6 महिन्याचं त्याने काही गॅरंटी दिलेली. 6 महिन्याच्या आता वर्ष झालं है ना. तरी दिलं का फ्लॅट? नाही दिलं. 1.5 वर्ष झालं तरी नाही दिलं. आणि 2 वर्ष झालं तरी. आता तुमच्या मनामध्ये काय होतंय? तगमग होतंय की नाही?
पण तुम्हाला कशा पाहिजे होता तो फ्लॅट? आत्ता मिळाला असतं तर आनंद झाला होता. हे लक्षात येतं. तसंच अद्वैत जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञानाचं फळ तुम्हाला कधी पाहिजे असं विचारलं तर तुम्ही काय सांगणार? उत्तर काय सांगणार? याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा डोळा. लक्षात ठेवा. लक्षात नाही ठेवत असाल तर आता आपण असं करतो तर तिथल्या तिथे लिहून ठेवावं है ना. आणि रोट्या पोळ्या लाटताना पाठ करून टाकावं जसा प्रयत्नही करता. ही गोष्ट लक्ष झालं का? काय याची देही याची डोळा. काय कसं आहे? याची देही याची डोळा काय भोगू मुक्तीचा डोळा. याच देहामध्ये याच डोळ्याने मला म्हणजे थोडक्यात मला मुक्ती रोग पाहिजे. मला मुक्ती उदार नाही पाहिजे. मुक्तीचं फळ कसं असतं? या जन्मामध्ये मिळणार असतं. ज्ञान झालं की फळ काय? ज्ञान झालं की तुम्हाला ताबडतोब फळ मिळतो. तुम्ही आनंदात राहू शकता. जर तुम्ही आनंदात ज्ञान झाल्यानंतर सुद्धा आनंदात राहू शकत नसाल तर तुम्हाला ज्ञानच झालेलं नाहीये. दुःखी असाल, रागद्वेषात राहत असाल, नाही झालेलं आहे. उगीच खोटं बोलू नका. मुक्ती हे दृष्टफल आहे. अद्वय बोधाचे फळ जी मुक्ती. अद्वय बोधाचं फळ काय? मुक्ती. आणि ही मुक्ती कधी मिळणार? हे दृष्ट फळ आहे जे तुम्ही पाहू शकताय है ना. ते फळ अदृष्ट. जे तुम्ही पाहू शकत नसाल त्याला काय म्हणायचं? अदृष्ट. जे दिसतं त्याला काय म्हणायचं? दृष्ट. आणि जे दिसत नाही त्याला काय म्हणायचं? हे सगळं तुम्ही कशासाठी करताय? स्वर्गासाठी. तर तो काय म्हणेल? कोणी स्वर्ग पाहिलाय? बरोबर. आत्ता काय असेल तर सांगा असं म्हणतो की नाही? तसंच वेदांती काय सांगतो की मुक्तीचं फळ, अद्वैत ज्ञानाचं फळ, अद्वैत बोधाचं फळ हे याची देही याची डोळा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मिळणार असं काय सांगतो? अद्वैत बोध सांगतो, वेदांती सांगतो, वेदांत सांगतो की हे फळ मेल्यानंतर स्वर्गासारखं तुम्हाला मिळेल असं आम्ही सांगत नाही. मोक्ष मेल्यापाठी होईल असे जे म्हणते ते अति मूर्ख. मूर्ख म्हटलेलं आहे. मेल्यानंतर माझा मोक्ष होईल असं जे म्हणते ते मूर्ख आहे असं म्हणतंय. तेव्हा थोडक्यात काय? जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं जे फळ आहे की आनंद, परमानंदाची प्राप्ती ही तुम्हाला या जन्मामध्ये मिळू शकते. काय? परमात्म्याच्या असीम कृपेचा अनुभव तुम्ही या जन्मामध्ये मिळू शकतो. परमात्म्याची कृपा, परमात्म्याची दया, परमात्म्याचा अंगीकार याचं सुख तुम्ही या जन्मामध्ये भोगू शकता. जसं आम्ही करतोय. आता आम्हाला काही परमेश्वराने जी द्यायचं ते सगळं दिलं. आता आम्हाला काय राहिलेलं नाही. आता हे थोडे दिवस राहिलेले आहेत. झिजायचं असतं. शरीर झिजण्यासाठी झालेलं आहे. कोणी बायकोसाठी झिजतात, पोरासाठी झिजतात, भावासाठी झिजतात, आईसाठी झिजतात, बापासाठी झिजतात. आता आम्ही अज्ञानी लोकांसाठी झिजतो त्यांना ज्ञान मिळावं म्हणून. झिजायचंच आहे ना, शरीराने झिजायचंच आहे ना. तर आपल्या लोकांसाठी झिजायच्या ऐवजी काय करायचं? जे अधिकारी आहेत, ज्ञानाचे अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी झिजू बस. याच्यापेक्षा काय असू शकतं? शरीर झिजवावं लागणार. तुमचं शरीर काय? आमचं शरीर हे झिजणार, झिजण्यासाठीच असतं. पण झिजवायचं तुम्ही कोणासाठी झिजवणार? तुम्ही काय ध्येय प्राप्त केलेलं आहे, ठरवलेलं आहे, याच्यावर अवलंबून. संसार हे तुमचं ध्येय असेल तर निश्चित आहे तुम्ही बायकासाठी, पोरासाठी, नातुंडासाठी, पतुंडासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, मुलीसाठी, मुलासाठी झिजणार. हे ठरलेलं आहे. लिहून द्यायचं. लिहून द्यायचं काम नाही.
जन्मजन्मीचा अनुभव हाच आहे ना. झालं. आता याच्यावर निर्णय देत आहे. म्हणून अतैव म्हणजे काय? म्हणून अतैव याचा अर्थ काय? म्हणून या ग्रंथाचा विषय काय आहे? जीव ब्रह्माचा भेद युक्तीने व प्रमाणाने सांगणे हा विषय सिद्ध आहे. काय झालं? या ग्रंथाचा विचारसागर या ग्रंथाचा विषय काय? जीव ब्रह्माचं ऐक्य युक्तीने आणि प्रमाणाने सांग हा या ग्रंथाचा विषय. या ग्रंथात तुम्हाला काय सांगितलं जाईल? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे. हे कसं सांगितलं जाईल? साधन युक्तीने आणि कुठल्या प्रमाणाने सांगितलं जाईल. युक्ती दिली जाईल, प्रमाण सांगितलं जाईल. युक्तीने आणि प्रमाणाने जीव आणि ब्रह्माचं ऐक्य तुम्हाला सांगणं हेच काय या ग्रंथाचा विषय. बरोबर आहे. विषय समजला ना? विचार सागर या ग्रंथाचा विषय काय? तर तुम्ही काय सांगाल? जीव आणि ब्रह्माचं ऐक्य युक्तीने आणि प्रमाणाने सांग. किंवा अगदी थोडक्यात जायचं सांगायचं झालं तर काय? जीव आणि ब्रह्माचं एकता. हे जीव आणि परमात्मा हे दोन्ही एक आहेत. जो परमात्मा आहे तो जीव आहे, जीव आहे तो परमात्मा आहे हे सांगणं हेच या ग्रंथाचं काय आहे? विषय आहे. आणि हेच समजून घेण्यासाठी आम्ही जमलेलो आहे. ज्यांना ते कीर्तना बिर्तनामध्ये राहिलेले असतात ना सतत, त्याने या गोष्टी विचित्र सांगतात. कपकपीत हे कसं काय होईल? जीव आणि परमात्म्याची एकता कशी का होईल? कशी का होईल? काहीतरी सांगतात, दुर्ग सांगतात, असंच होईल. पण आम्ही दटून सांगतोय की जे परमात्मा तत्व आहे तेच आम्ही जीव तत्व आहे आणि जीव तत्व आहे तेच परमात्मा तत्व आहे. समजून घ्यायचे त्यांनी समजून घ्या. जे समजून घेतील त्यांचं दुःख या जन्मामध्ये संपून जाईल. ते कृतार्थ होतील. त्यांना जन्म नाही, त्यांचा जन्म होणार नाही. त्यांना भवसागर याच कडालाच वाटून जाईल. याच ऐळथडीलाच त्यांचा भवसागर आटून जाईल. भवसागर त्यांच्यासाठी राहणार नाही. भवसागर ही त्यांच्यासाठी भाकड कथा होऊन जाईल. आणि अशा तऱ्हेने ते तृप्त होतील, कृतार्थ होतील. विषय झाला सांगून. पण हा या ग्रंथाचा विषय आहे. याच्यासाठी किती कारणं सांगितलेली आहेत? कुठली बघून तरी सांगू शकता का? तुम्हाला पुस्तक उघडायची परवानगी. परीक्षा द्या, पुस्तक उघडून तुझं ठेवून काय बघायचं, कुठे बघायचं? हे ज्ञान काय हितावं नाही, उलट भयावं आहे ना. जीव ब्रह्माची एक नाही म्हणजे भेद. हे भेद ज्ञान काय कसं आहे? हितावह नाही, कल्याण करणारं नाही, आनंद देणारं नाही, उलट भयावह. नंबर 1 हे लक्षात राहिलं. दुसरं काय? दुसरं भेद ज्ञान. जीव आणि ब्रह्म. जीव कधीच ब्रह्म नाही, परमात्मा नाही, परमात्मा देव कधीच जीव होऊ शकत नाही. हा जो भेद निश्चय जन्मातून आपल्याला झालेला असतो हा स्वाभाविक आहे ना. आणि त्याच्यामध्ये नाविन्य काही नाही, नवीनता काही नाही, अपूर्णता काही नाही, वेगळेपण काही नाही. नंबर 2. तिसरा भेद ज्ञानाने कोणी कृतार्थ झालेला आहे असं दिसून येत नाही. बरोबर आहे. 4. जीव आणि ब्रह्माचा भेद सांगणे हे वेदाच्या बाह्य आहे आणि वेदाच्या विरुद्ध आहे. 4 गोष्टी झाल्या. परत एकदा सगळेजण सांगाल तर बरं होऊन जाईल ना. कशासाठी या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये याचा एक गोष्ट करून ठाम निश्चय करायचा. आपणाला तो व्यक्त करता नाही आला तरी हरकत नाही, पण तो आपल्याला स्वतःला तरी समजला पाहिजे. एवढं बोलतोय.
बोला. या ग्रंथाचा विषय कोण आहे? जीव आणि ब्रह्माची एकता युक्तीने प्रमाणाने सांगणे हा विचार सागर या ग्रंथाचा काय आहे? विषय. का असं विचारल्यानंतर काय सांगतात? हितावर नाही, उलटा भयावह आहे. एक दुसरा, जीव आणि ब्रह्माचा भेद निश्चय हा स्वाभाविक आहे. त्याच्यामध्ये नवीनपणा काहीच नाही. अपूर्वता म्हणजे नवीनपणा काही नाही. पूर्वी काही न जाणलेलं अशातली काही गोष्ट नाही. तिसरं, कुठार्थ कोण झालेलं आहे सांगून द्या. कोणी जाणं झालेलं नाही आहे. 3 बरोबर. आणि 4, जीव ब्रह्माचा भेद सांगणे भेद बाह्य आहे, भेद विरुद्ध आहे. म्हणून तुम्ही वेदाच्या विरुद्ध बनू नका. म्हणून काय करा, या ग्रंथाचा विषय काय आहे? जीव ब्रह्माचं एकता युक्तीने आणि प्रमाणाने सांगणं. एवढं गोष्ट लहान करून घ्या. परत एकदा करूया. बोला. या ग्रंथाचा विषय जीव ब्रह्माची एकता युक्तीने आणि प्रमाणाने सांगणे आहे. कारण एक, हितावह नाही, भयावह आहे. दुसरं, भेद ज्ञान स्वाभाविक आहे, त्याच्यामध्ये नवीनपणा काही नाहीये. भेद ज्ञानाने कोणीही कृतार्थ झालेलं नाहीये. भेद ज्ञान हेच आहे. भेद बाह्य, भेद विरुद्ध आहे. म्हणून या ग्रंथाचा विषय काय आहे? जीव आणि ब्रह्माची एकता सांगणं, युक्तीने आणि प्रमाणाने सांगणं हा या ग्रंथाचा विषय. बरोबर आहे. चला आता पुढे जाऊ. हे सगळा ग्रंथ तुम्ही वाचलाय की नाही वाचला? नाही वाचला ना. शिकायला आवडत ना. तर मग तुम्ही सांगू शकाल का जीव आणि ब्रह्माचं ऐकण्यात तुम्हाला झालं का नाही झालं? आता तुम्ही सांगणार नाही झालं आहे ना. ज्या वेळेला झालेलं नाही आहे ना आणि ग्रंथ तुम्ही वाचतायत त्याच वेळेला जीव ब्रह्माचा ऐकण्यात विषय बनतो. लक्षात येते का? काय विषय कधी बनत? अभेद ज्ञान जोपर्यंत झालेलं नाही, जोपर्यंत तुम्ही शास्त्रीय ग्रंथ वाचतायत शिकतायत तोपर्यंतच काय होत आहे? जीव ब्रह्माचं ऐक्यज्ञान काय होतंय? विषय होत. बरोबर आहे. विषय तुम्ही कधी विषय या ग्रंथाचा विषय हा आहे असं तुम्ही म्हणाला आहे ना, तर त्याचा अर्थ काय होत आहे की अजून तुम्ही हा ग्रंथ वाचलेला नाही आणि या ग्रंथाचा जे काय विषय आहे तो तुम्ही अजून समजून घेतलेला नाही, तेव्हा तो विषय होतो. काय जोपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचलेला नाही तोपर्यंत तो काय राहतो? जीव ब्रह्माचं ऐक्य हे काय जातं? विषय होतो. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान जोवर अज्ञात, अज्ञात म्हटलं जाणलेलं नाही, अप्राप्त म्हणजे प्राप्त केलेला नाही असते तोवर ते विषय असते. तोवरच काय असतं? ते विषय असते. मग ज्ञान झाले किंवा ज्ञान प्राप्त झाले असतात तेच ज्ञान काय होते? अवांतर प्रयोजन असते. ही गोष्ट ध्यानात घ्या. ज्ञान होण्याच्या अगोदर भेद ऐक्य ज्ञान काय असतं? विषय असते. आणि ज्ञान झाल्यानंतर अवांतर प्रयोजन काय असतं? अवांतर प्रयोजन काय आहे? आता प्रयोजन समजल्यानंतर आपण करूया ना. अवांतर म्हणजे अधिक प्रयोजन असतं, आणखी एक वेगळं प्रयोजन असतं, पण गौण रूपाने असतं. प्रयोजन वेगळं असतं. आता प्रयोजन म्हणजे काय हे आपण पाहूया. काय सांगितलेलं आहे अजूनपर्यंत? काय सांगितलंय? जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान जोपर्यंत ज्ञान झालेलं नसतं तोपर्यंतच विषय असतं. बरोबर आहे. आणि ज्या वेळेला काय असतं? ज्ञान झालेलं असतं
त्यावेळेला ते काय असतं, अवांतर प्रयोजन असतं. बरोबर आहे. आता प्रयोजन, प्रयोजनाचा अर्थ काय दिलेलं आहे, वाचायचं. प्रयोजन म्हणजे फळ. आज अर्थ येथे विवक्षित आहे. ओ बघा, तुम्ही प्रत्येक कुठलीही क्रिया केली तर तुम्हाला त्या क्रियेचं फळ अपेक्षित असतं ना. जेवता कशासाठी? पोट भरण्यासाठी ना, भूक संपवण्यासाठी ना. पाणी पिता कशासाठी? पंखा लावलाय कशासाठी? सुखावं व्हावं, शिकवणं शिकणं म्हणजे सुखावं व्हावं याच्यासाठी ना. तर पंखा लावण्याचं फळ काय? गरमी नाही होणार. बरोबर आहे. प्रत्येक क्रियाकलापाचं काय असतं, फळ असतं. काय जी जी तुम्ही गोष्ट करता त्या प्रत्येक क्रियाकलापाचं काय असतं, फळ असतं. बरोबर आहे. तर आता जो तुम्ही विचार सागर काय करणार आहे, शिकणार आहे, त्याचं फळ काय? जीव ब्रह्माऐक्य. दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्ती, मोक्ष प्राप्त होणे हेच या वेदांत ग्रंथाचे परम म्हणजे मुख्य म्हणजे प्रधान फल प्रयोजन आहे. लाल अधोरेखा करा. या ग्रंथाचं प्रयोजन काय? काय या ग्रंथाचं प्रयोजन काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. आता एक शब्द लक्षात आलं पाहिजे. दुःख अशी टेम्पररी नाही. आत्यंतिक कशा शब्द लावलेला? टेम्पररी म्हणजे काय, थोडा काळ झालं दुःख असं नाही. डोकं दुखलं, बाम लावला, डोकं गोळी घेतली तर डोकं दुखणं थांबलं, पण पोट दुखायला लागलं ना. मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली का? नाही झाली ना. बरोबर आहे. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली ना. मग आम्हाला काय पाहिजे, आपली काय इच्छा आहे, आपलं प्रयोजन काय, आपला स्वार्थ काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. काय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती? बरोबर आहे ना. नुसती दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊन चालेल का? नाही. मग परमानंद आनंद पण उपभोगता आला पाहिजे. काय आनंद पण दिसला पाहिजे, आनंदाचा अनुभव आला पाहिजे, आतून आनंदाच्या उकळ्या आला पाहिजे, हसू आलं पाहिजे. नाही काही म्हणतात ते चेहरे नेहमी काय जेव्हा बघावं सकाळ संध्याकाळ रात्री पडलेले असतात, त्यांच्यावर काहीतरी ओझं लागलेलं असतं. बघायचे असेल तर तुम्ही नमुन्यांकडे बघा, तुम्हाला कळेल की त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नावाची काही नाही, स्मित हास्य नाही, हास्याचा गडगडाट नावाची गोष्टही काही नाही. सदैव सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काहीतरी कतलं दुःख ते घेऊन बसलेले असतात. कोण जाणे जगातली कुठलीही गोष्ट त्यांना आवडत नाही. प्रत्येक गोष्टीकडे काय ते दुःख रूपानेच पाहत असतात. होळी गौरी तैसा दिसे तोंडावर. तो गोष्ट अशी आहे की आतमध्ये जर असेल, आतला तुम्हाला अंतरीचा आनंद जर तुम्हाला गवसला असेल तर तो बाहेर येईल ना, खदखदून तुम्ही हसाल ना. पण जर अंतरीच्या आनंदाचा परिचय जर तुम्हाला झालेला नसेल तर तुम्ही संसाराच्या दुःखाचं ओझच वाहत राहणार ना. तीच गोष्ट आहे ना. तर दुःखाची निवृत्ती होऊन उपयोग नाही, तर आनंदाची परमानंद नुसता साधा सुद्धा नाही. आम्हाला तुकाराम महाराज याला म्हणतात महालाभ. काय म्हणतात तुकारामांनी याला काय नाव दिलेलं आहे? महालाभ. मग तुम्ही आम्ही काय करायचं? तुम्ही आम्ही व्यापारी बनायचं. काय बनायचं? काय व्यापारासारखं बनायचं. व्यापारासारखं बनायचं म्हणजे काय बनायचं? व्यापारी जसा झोकत असतो की थोडा लाभ नाही, याच्यापेक्षा जास्त लाभ कसा होईल याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो की नाही. तर महालाभ
आम्हाला थोड्या थोडक्या लाभाची काही जरूर नाही आहे. आम्ही जे या जीवनामध्ये आलेलो आहोत, मनुष्य योनीमध्ये आलेलो आहे, ते महालाभासाठी आलेलो आहे. कशासाठी आलेलो आहे? हे आपलं जीवन कर्तव्य आपल्याला समजलं पाहिजे. काय आम्हाला जे परमेश्वराने कृपा केलेली आहे, आणि स्त्री असू देत पुरुष असू देत, पण मनुष्य योनी दिलेली आहे, आणि या मनुष्य योनीमध्ये परमेश्वरी तत्व समजण्याची कुवत योग्यता दिलेली आहे ना. हा आम्हाला महालाभ प्राप्त करून घेण्यासाठी आहे, रडत राहण्यासाठी नाही. ही आपल्याशी गुणगाठ आपण बांधली पाहिजे. कशाची बांधली पाहिजे? आपल्याशी गुणगाठ बांधली पाहिजे. तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची आई, तुमचं बाबा, तुमचे वडील, तुमचा नवरा, तुमची बायको, हे धर्मशाळेमध्ये आपण जशा तऱ्हेने दोन माणसं भेटतात तशा तऱ्हेने भेटलेली आहेत. किंवा महापुराच्या प्रवाहामध्ये दोन ओळखी एकत्र आलेले असतात. थोडे दिवस, थोडे काळ बरोबर जायचं असतं हाताला हात धरून, आणि नंतर काय करायचं? हाकायचं असतं बाजूला. हे असं समजून घेणं महत्वाचं आहे. मग आपल्याला काय होणार आहे? दुःखाची बाधा झाली तर ती परमनंट राहणार नाही. ते आपण विसरून जाऊ हळूहळू की हे संसारामध्ये असंच होतं. काय संसारामध्ये असंच होणार आहे, आणि याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही, है ना. महालाभ फक्त कोणाशी जोडलं जाणं. तो नित्य परमात्मा हा आपल्याशी जोडलेला आहे. आणि केव्हापासून? आईच्या गर्भामध्ये एवढं बुडबुडा आपण होतो ना, तेव्हापासून तो परमात्मा आपल्याशी जोडलेला आहे. तो मरेपर्यंत आपल्या साथी राहणार आहे ना. मग तोच आपला आहे ना, तोच आपला मायबाप आहे, तीच आपली नाळ आहे. मग त्याच्यावरच प्रेम करायचं ना. काय करायचं? जे थोड्या दिवसांनी येणार, थोड्या दिवसांनी जाणार, त्याच्याविषयी काय प्रेम करायचं? धर्मशाळेत आलेलो आहोत आपण, हे लक्षात ठेवायचं. आणि या धर्मशाळेमधल्या 3 दिवसाच्या किंवा 1 दिवसाच्या किंवा सकाळ आणि संध्याकाळला जाणार. तुम्हाला माहिती आहे ना, मी यात्रेला गेल्यानंतर आपण काही 1 दिवस राहतो, आंघोळ बिंघोळ करतो, सकाळ निघाल, चहा घेतला, निघून गेले. त्या धर्मशाळेविषयी प्रेम असतं का? नाही. त्या ठिकाणी मिळालेले वेटर, मॅनेजर याच्याविषयी आपल्याला काही देणं घेणं असतं का? जर देणं घेणं असत नाही, तेच आपल्या जीवनामध्ये आपण करावं. इथल्या या नश्वर जीवनामधल्या ज्याच्यावर तुम्ही प्रेम कराल, तो माणूस, किती व्यक्ती तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. प्रियम त्वाम रोचती, रडवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. ज्याच्यावर नश्वर जीवावर तुम्ही प्रेम कराल, ते सगळे नश्वर वस्तू तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. हे काय वेद आपल्याला सांगतो. आणि ही आपली गुणगाठ नेहमी बांधावी. आणि शहाणा माणूस काय होणार नाही. दुःख होणार, कोणाचा वियोग झाला, कोणाचं काय झालं, थोडा काळ हे दुःख तुमची संपूर्ण सुखाचा नाश करेल, इतकं दुःख असता कामा नये. हे दुःख थोडा काळ असलं होतं, आहे ना. प्रत्येकाचं आपलं जीवाभावाचं माणूस गेलं ते दुःख होतं. पण या दुःखाची पातळी केवढी असली पाहिजे? हे तात्कालिक थोडी असली पाहिजे. त्यावेळेला देखील आपण गंभीर असलं पाहिजे. उगीच हलगल्लोळ आणि दिखाऊ हलगल्लोळ तर करू नये असं माझं. म्हातारी किती वर्षाची आहे? 95 वर्षाची. तर सगळे इच्छितात लवकर जायचं, बरी येणार. तिलाही वाटतं लवकर गेलं तर बरं आहे ना. पण रडायचं असतं, रडलं नाही तर रडली नाही म्हणणार असतं ना. म्हणून हे सगळं कसं देखील असतं. गोष्ट काय? कुठवर आलं? प्रयोजन सांगताय. प्रयोजन काय? प्रयोजन काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. एवढंच नाही. असा कोण? याचंच नाव काय? मोक्ष. बरोबर आहे ना. काय मोक्षाचं स्वरूप काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. हे काय? मोक्षाचं स्वरूप आहे. हा मोक्ष प्राप्त करणं हे या ग्रंथाचं प्रयोजन. बरोबर आहे. प्रयोजन म्हणजे फळ, हाच अर्थ येथे विवक्षित आहे.
सकल दुःख निवृत्ती रूप व परमानंद प्राप्ती रूप मोक्ष प्राप्त होणे हे वेदांत ग्रंथाचे परम म्हणजे मुख्य म्हणजे प्रधान फल प्रयोजन होय व मोक्ष प्राप्तीचे असाधारण कारण रूप निश्चित फलदायी ब्रह्मात्म ऐक्य ज्ञान प्राप्त होणे अवांतर प्रयोजन आहे. आता अवांतर प्रयोजन आहे. प्रयोजन काय? मोक्ष. होय ना. पण हा मोक्ष कशाने प्राप्त होईल? ब्रह्मज्ञानाने. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. बरोबर आहे ना. मग दोन प्रयोजनाचे भाग केले ना आपण. प्रयोजनाचे भाग केले ना. एक पहिलं कुठलं? नाही, पहिलं परम प्रयोजन आहे ना. परम प्रयोजन काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती हे काय? परम प्रयोजन. बरोबर आहे ना. ह्या काय झाला? मोक्ष. या मोक्षाची काय? मोक्षाची प्राप्ती. हे आपलं काय झालं? हे मानवी जीवनाचं परम प्रयोजन आहे. मानवी जीवनामध्ये स्त्री असतात, पुरुष असतात, काही असून देत, या जीवनामध्ये तुमची जी कुडी तुम्हाला देवाने दिलेली आहे, देवाने जो तुमच्यावर अनुग्रह केलेला आहे, देवाने जे तुमच्यावर दया केलेली आहे, देवाने जे तुमच्यावर कृपा केलेली आहे, ही मानवी योनी मानवी कुडी देऊन केलेली आहे. आणि या मानवी कुडी भोगासाठी वापरून खलास करायची नसते. तर या जीवनामध्ये नगद मुक्ती प्राप्त करायची असेल, रोग मुक्ती याची देई याची डोळा होऊ मुक्तीचा सोहळा, अशा तऱ्हेने मुक्ती या जन्मामध्ये मिळाली पाहिजे, हा आग्रह असला पाहिजे. आणि मग परम प्रयोजन किती झाले? दोन. परम प्रयोजन, अवांतर प्रयोजन. बरोबर आहे. परम प्रयोजन काय? मोक्ष काय स्वरूपाचा? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. हे काय झालं? परम प्रयोजन. हे कुठल्या साधनाने मिळेल तुम्हाला? जीव आणि ब्रह्माचा ऐक्य ज्ञान. मग जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान हे काय झालं? अवांतर प्रयोजन आहे ना. या जीवनामध्ये काय करायचंय? या मनुष्य कुडीमध्ये, मनुष्य जीवनामध्ये काय करायचंय? मोक्षाचं स्वरूप, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. ही काय झाली? मोक्षाची काय? मोक्ष हा मोक्ष हे परम प्रयोजन. हे परम प्रयोजन प्राप्त करण्यासाठी काय प्राप्त आणखी करावं लागेल? मग ते काय झालं? प्रयोजनासाठी जे प्रयोजन असतं त्याला अवांतर प्रयोजन म्हणतात. काय म्हणतात? दुसऱ्या परम प्रयोजनासाठी जे असतं त्याला काय म्हणतात? अवांतर प्रयोजन म्हणतात. काय? पाय दुखतात तर जरा बाहेर जाऊन फिरून घ्यायचं. दुखतात, काय करतात? माझ्याही दुखतात, मला बसवतच नाही. तर आता तुम्हाला दोन गोष्टी कळल्या. मानवी जीवनाचं किंवा या ग्रंथाचं परम प्रयोजन काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती रूप मोक्ष. ही काय? ही या ग्रंथाचं परम प्रयोजन आहे. आणि तेच मानवी जीवनाचं प्रयोजन. आणि या जन्मामध्ये जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त करणं की ज्याच्यामुळे आपल्याला मोक्ष मिळेल, हे अवांतर प्रयोजन झालं. परम प्रयोजन कोणतं? आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती रूप मोक्ष प्राप्त कर. मोक्ष हे परम प्रयोजन आहे. त्यासाठी जीव आणि ब्रह्माचं ऐक्य ज्ञान प्राप्त करणं हे अवांतर प्रयोजन. त्याच्या परम प्रयोजनासाठी जे करायचं असतं त्याला अवांतर प्रयोजन म्हणतात. बरोबर आहे दादा? इथपर्यंत अवांतर प्रयोजन म्हणजे अमुख्य, म्हणजे गौण, म्हणजे अप्रधान फल होय. प्रधान फल आणि अप्रधान फल म्हणतात. बघा,
तूप करणारे आपलं घरी सात्विक साधूक तूप असावं म्हणून माणसं दही लावतात ना, बरोबर आहे. मग त्या दही लावण्याचं प्रयोजन काय? तूप म्हणजे लोणी ना, बरोबर आहे. पण लोण्याबरोबर आणखी काय निर्माण होतं? होय ना. ताकाची काय बनवता येते? होय ना. आपल्या जवळ बनवायचं नसेल तर शेजारणीला देतो ना, घे ग बाई ताक खूप झालेलं आहे, कढी करून खा, बऱ्याच दिवसांनी खाल्लेली नाही म्हणतो की नाही. तर दही कशासाठी लावलं? पण दही करता करता काय मिळालं? ताक मग अवांतर मिळालं. आपल्या इंग्रजी मध्ये बोलल्यानंतर आपल्याला सगळ्यांना कळतं साईड बाय साईड आहे ना, साईड बाय साईड असं. पण जे लोणी करता करता जे मिळालं ते ताकही मिळालं ना. आणि ताकात सुद्धा काही कोणीतरी कडी खाऊन खायला ना, चव येईल तोंडाला, तर अवांतर प्रयोजन झालं. आपणाला काय मिळालं? तूप मिळालं, लोणी मिळालं. आणि दुसऱ्याला कोण? शेजारणीला पण काय दिलं? आपणही बरे, शेजारीनेही बरी, सगळं आनंदी आनंद की नाही. असं अवांतर प्रयोजन, प्रमुख प्रयोजन समजलं का? आता पुढे चला. ह्या मोक्ष रूप परम प्रयोजनाचे बाबतीत आणखी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे की जीव परमानंद ब्रह्मरूप आहेच. काय काय? जीव परमानंद ब्रह्मरूप आहेच है ना. काय सांगते ते? जीव परमानंद ब्रह्मरूप आहेच. कोणाला कोण जाणतो जीव परमानंद ब्रह्मरूप आहे? हे तुम्हाला जर कळलं असतं तर तुम्ही इथे आलात का दुपारचा उन्हाळा? झालं. आता काय परत परत किती वेळा विचार सागर आहे ना. तर जीव आणि परमानंद रूप नाही असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही आता इथे येत आहे, सांगितलेलं आवडतं है ना. पण हे काय म्हणतात? जीव हा परमानंद ब्रह्मरूप आहेच. काय म्हणतात? आहेच. मग शिकायचं कसं? प्रश्न आला. मग शिकून परत का निश्चय करायचं? जीव परमानंद ब्रह्मरूप आहे असा निश्चय करायचा ना. काय? जीव आणि ब्रह्म एक आहे, ब्रह्म आनंद स्वरूप आहे म्हणून जीव आणि ब्रह्म हे पण काय? परमानंद स्वरूपच आहे असा निश्चय करायचा. पण हे काय म्हणतात? जीव परमानंद रूप आहे. बरोबर आहे. बघा तर म्हणतात जीव परमानंद ब्रह्मरूप आहे, त्यास पुन्हा त्या परमानंद ब्रह्माची प्राप्ती व आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्ती आहे. संसार दुःख नाही, संसार दुःख नाही त्याची पुनर्निवृत्ती. संसार दुःख नाही त्याची पुनर्निवृत्ती कशी काय करणार? अशा स्वरूपाचा मोक्ष कसा असेल है ना. काय सांगतात हे? जीव ब्रह्मरूप आहेच आहे ना. मग पुन्हा जीव ब्रह्मरूप कसा काय बनेल? शिकून, ग्रंथ वाचून. आणि संसार हा निवृत्त दुःख, संसार दुःख नित्य निवृत्तच आहे. मग पुन्हा निवृत्ती कशी काय करायची? मग मोक्ष कसा झाला? आनंदाचे प्राप्ती रूप मोक्ष झाला ना, आणि दुःखाची निवृत्ती रूप मोक्ष झाला है ना. मोक्षाची दोन तोंड आहेत ना. कुठली दोन तोंड? दुतोंडी झाला ना. कसं झालं? मोक्ष दुतोंडी झाला ना. सगळ्यांना एकच मुख असतं, दुतोंडी कोण? बोलण्यासाठी दुतोंडी बोललं जातं ना. दुतोंडी आहे तो असं बोललं जातं. पण दुतोंडी कोणी असत नाही, सगळ्यांना एकच तोंड असत. बरोबर आहे ना. तर मोक्ष दुतोंडी कसा बनेल हे समजलं का? प्रश्न काय? आणि जो दुःख निवृत्ती रूप आहे
तो आनंद प्राप्ती रूप कसा काय असेल, है ना? कारण दुःख निवृत्ती एक गोष्ट आहे, आनंद प्राप्ती ही गोष्ट एक आहे. दुःख निवृत्ती कशी आहे? अभाव रूप आहे, है ना? आनंदाची प्राप्ती कशी आहे? भावरूप आहे. बरोबर आहे. बघा, तिकडून हे पंखा आणला किंवा इथे पंखा झाला ना, मग हा कसा झाला? भाव है ना. मगर मला राग आला कशावरून तरी आणि पंखा घेतला आणि जमिनीवर आदळला, त्याचे तुकडे 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 झाले. आता हा पंखा कसा झाला? जो भावरूप आहे अभावरूप असेल का? नाही. आणि जो अभावरूप झाला तो भावरूप असेल का? कधी नाही. कसा सांगतायत? भावरूप आहे आणि अभावरूप आहे, काही कठीण गोष्ट नाही. वाचूया. संसार दुःख नाही, त्याची पुनर्निवृत्ती, अशा स्वरूपाचा मोक्ष कसा संभवेल असे वाटते. पण कोणासही नित्य प्राप्त असलेल्या, अगर नित्य निवृत्त असलेल्या पदार्थाविषयी पुन्हा अनुक्रमे प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा केवळ जो व्यवहार दिसतो तो मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याविना दिसत नाही. तुकाराम महाराज सांगतात, काय सांगतात? तुझा आहे तुझं पाशी अमर आहे, अमर आहा, अमर आहा, खरे होय ना. मग तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला काय सांगतात? अमर आहात, अमर आहात, म्हणजे तुम्हाला मृत्यूच नाही. काय तुम्हाला मृत्यू नाही, तर मृत्यू आम्हाला प्रत्येकाला अनुभव आलाय. आणि तुकाराम महाराज सांगतात काय? अमर आहा, अमर आहा. मग मानायचं कोण? मृत्यू आपल्याला प्रत्यक्ष दिसतोय, ज्याला त्याला प्रत्येकाला भय आहे, मी मरेल, कधीतरी मरेल. आणि सगळ्यांचा हा निश्चय आहे की मरणार, कधीतरी मी मरणार. जेवढं टाळायचं तेवढं टाळतो, 2 महिने 4 महिने 6 महिने टाळतो, पण मृत्यू हा निश्चित आहे ना. मग तुकाराम महाराज कसे म्हणतात? अमरा हा अमरा, खरे की खोटे पहा. मृत्यू शरीराला आहेस तुला. मग ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळे पण आहे ना. तशाच तऱ्हेने शास्त्र तुम्हाला सांगतं की तुम्ही आनंद रूपच आहे, सुख रूपच आहात. तुम्हाला आनंदाची प्राप्ती पहिलीच आहे आणि तुमच्याकडे दुःख निवृत्तच आहे. तुम्हाला दुःखाची निवृत्ती पहिलीच आहे. काय हे कोण सांगतं? हे शास्त्र सांगतात, संत सांगतात, है ना. संतांचा तसा अनुभव आहे. आपल्यामध्ये जिवंत असलेले जे साधू संत आहेत त्यांचाही तसाच अनुभव आहे की आम्हाला जे प्राप्त करायचं ते प्राप्त झालं, आम्हाला दुःख नाही, आम्हाला मरण नाही, आम्हाला दुसरं काहीच नाही. तर हे कसं काय? अरे बघू, आपण अमर आहोत, आपण परमानंद स्वरूप आहे. कधी कधी आपण परमानंद स्वरूप आहे, हा अनुभव कधी? हा नाही, हे ज्ञान झाल्यानंतर ना. हे कधी? आणि मला कधी दुःख नव्हतंच, मला कधी मरण नाही, माझा कधी जन्म नाही, माझा कधी पूर्वी नव्हता, आता नव्हता, नंतरही कधी जन्म नाही. मला दुःख कधीच नव्हतं. कधी म्हणणार तुम्ही? ज्ञान झाल्यावर. पण ज्ञान व्हायच्या अगोदर मरते, माझं मरण होणार, हे होण बरोबर आहे. मला दुःखी आहे मी, माझ्यासारखं दुःखी जगात कोण नाही. माझ्या वाट्यालाच हे दुःख का आलं? मी काय पाप केलं असं म्हणतो की नाही? म्हणतो ना, है ना. सुख त्याच्या वाट्याला येतच नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात? नाही, सुख पाहता दुःख, हे तुकाराम महाराजही म्हणतात ना. मग दुःखाने हा जीव ग्रासलेला आहे.
मग दुःख निवृत्ती कशी म्हणतात? पण सुख पाहता जवा पाडे, दुःख आभाळा एवढे, हे कधी म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी? है ना, है ना. मग आता तुकाराम महाराज हे केव्हा म्हणतात? दुःख ते कैसे नाही स्वप्नासी. बरोबर आहे. शिवाय काय? आता कोठे दावे मन तुझे चरण देखलिया, पुढे काय? अवघा झाला आनंद. बापरे, हे कसं काय म्हणायला लागलं? हे लक्षात येतं का? हा फरक आपल्या लक्षामध्ये घ्या. ठीक आहे ना. मग हा जीव आहे, या जीवाच्या परमानंद प्राप्तच आहे की नाही? प्राप्तच आहे ना. मग दुःखाची निवृत्ती त्याला आहे की नाही? पहिल्यांदाच आहे ना. मग अज्ञानामुळे काय झालं? दुःख आहे असं अनुभवायला लागलं है ना. आनंद प्राप्त नाही अशा तऱ्हेने अनुभवायला यायला लागलं. हे कशामुळे? अज्ञानामुळे. मध्ये जो हे आपलं नाही आहे असा जो व्यवहार होतो तो कशामुळे? भ्रांती. कशामुळे? अज्ञानामुळे, अविद्येमुळे, अज्ञानामुळे मध्ये मला परमानंदाची प्राप्ती नाही. मी दुःखीच आहे. माझ्या वाट्याला कधीच आनंद आलेला नाही. माझ्या वाट्याला नेहमीच दुःख आलेलं आहे. द्रौपदी म्हणते, सीता म्हणते, गांधारी म्हणते, कुंती म्हणते, म्हणतात की नाही व्यवहारामध्ये. तर हे दुःख आपल्या वाट्याला कायमचं असतं. हे कधी? अज्ञान काळात. तुम्हाला आनंद प्राप्तच आहे आणि तुम्हाला दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती झालेलीच आहे. हे कोण सांगतं? शास्त्र सांगतं. आणि हे शास्त्र सांगतं, ऋषी सांगतात, संत मुनी सांगतात. त्यांच्या संगतीमध्ये आपण बसलो. तुकाराम महाराज काय सांगतात? संत समागमी धर्मी तातडी, संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची. है ना. तातडी करा. हा जीवन कधी संपेल काही सांगता येत नाही. अगोदर जाऊन काय करा? संत समागमामध्ये आवड करा. ऊन असेल, काय असेल, पाऊस असेल, थंडी असेल, आजारी असेल, काय असेल तरी आज संत समागम सोडू नका. आणि मृत्यू पुढे आहे तरी कल्पांतिका पाहिजे तरी आज जीव होई सावध होतो. मला काय नाही समजत. मृत्यू समोर आहे आता आणि आपण त्याच्यापेक्षा आपण सावध झालं पाहिजे म्हणून हे विचार सागर शिकला पाहिजे. हो ना. जवळ आहे. आणखी काय म्हटलंय? सावध संसार बंधन तोडावे आपले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेची. संत किती आपल्याला कळवळ्याने सांगत असतात, तोडावे, हे बंधन तोडून टाका, हे बंधन तोडून टाका. संसार बंधन तोडून, संसार बंधन हे तुम्हाला अज्ञानामुळे आलेलं आहे. म्हणजे अज्ञान, संसार बंधन तोडा म्हणजे काय? अज्ञान तोडा. अज्ञान तोडा म्हणजे काय? संत समागमी धरुणी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हे सांगतात. तुम्ही असं जेव्हा संतांजवळ बोलल्यानंतर आम्हाला काहीतरी शिकवा, पुस्तक घेऊन येतो, पुस्तकासाठी पैसे खर्च करतो, मग संत काहीतरी जबरीने सांगणार. आज रविवार आहे कोणाला माहिती. आम्ही तिकडे काटापिटा रोवायला गेलो, तेवढे तरी जग जीवनात अरे बापरे आज रविवार आहे, चला भाऊ पटकन फ्रेश होऊन आलो. असं तर सांगितलं काय? तुम्ही आनंद स्वरूपच आहात. तुम्हाला दुःखाची निवृत्ती पहिलीच आहे ना. मग मध्ये दिसत ते काय? हे अज्ञानाचा व्यवहार. अज्ञानामुळे आम्ही दुःखी आहोत, आम्ही मरते आहोत, आम्हाला आमच्या जीवनामध्ये कधी आनंद मिळालाच नाही.
ही गोष्ट काय आहे, हा मधला व्यवहार आहे. चला पुढे जाऊया. या मोक्षरूप परमप्रयोजनाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवली पाहिजे. जीव परमानंद ब्रह्मस्वरूप आहे, लाल करा. त्यास पुन्हा त्या परमानंद ब्रह्माची प्राप्ती व आत्मस्वरूपाचे ठिकाणी संसार दुःख नित्य निवृत्तीच आहे, अधोरेखा करा. आणि संसार दुःख नाहीत याची पुन्हा निवृत्ती, अशा स्वरूपाचा मोक्ष कसा संभवेल? जर सुख दुःख दुःखाची निवृत्तीच आहे तर पुन्हा निवृत्ती कशी करायची? जर सुख प्राप्तच आहे तर पुन्हा त्याची सुखाची प्राप्ती कशी करायची? हा प्रश्न येतो की नाही? कसा संभवेल? पण कोणासही नित्य प्राप्त असलेल्या, अगर नित्य निवृत्त असलेल्या पदार्थाविषयी पुन्हा पुन्हा अनुक्रमे प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा केवळ जो व्यवहार दिसतो, व्यवहार काय स्वतः काय होत, निजरूप दाविले माझे मत है ना. सद्गुरु नाही कृपा केली, सद्गुरूची कृपा हीच आहे ना. काय माझे मज रूप दाविले डोळा, दिधली प्रेम कळा, ज्ञान मुद्रा. ही ज्ञान मुद्रा, दिधली प्रेम कळा, ज्ञान मुद्रा. गुरुचं हेच काम आहे ना. तर म्हणतात नित्य प्राप्त असलेला, अगर नित्य निवृत्त असलेल्या पदार्थाविषयी पुन्हा अनुक्रमे प्राप्त झाल्याचा किंवा निवृत्त झाल्याचा केवळ हा व्यवहार आहे. केवळ हा जो व्यवहार दिसतो तो कशामुळे दिसतो? तो मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याशिवाय दिसत नाही. लाल करा. किंवा अशा तऱ्हेने काय करा, मार्कआउट करा. मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन यायचे माझे. तो मध्यंतरी भ्रांतीचा स्वीकार केल्याविना दिसत नाही. जीवात परमानंद प्राप्त असून अप्राप्तीचा वर संसार दुःख निवृत्ती असून ते प्राप्त असल्याचा भ्रम असल्यामुळे काय जीवाला काय परमानंद प्राप्त असून अप्राप्तीचा काय परमानंद अप्राप्तीचा भ्रम आहे. आणि संसार दुःख नित्य निवृत्त असून प्राप्त असल्याचा संसार दुःख प्राप्त आहे हा काय भ्रम असल्यामुळे ब्रह्मप्राप्ती व संसार निवृत्ती हे जे प्रयोजन शास्त्र सांगते ते बरोबर आहे ना. प्रयोजन कधी असेल? अप्राप्त असेल तर प्रयोजन असेल ना. पण हे प्राप्तच आहे. कोण? ब्रह्म तुम्ही आहातच, परमानंद तुम्हाला आहातच. शास्त्र दुःखाची निवृत्ती तुमची पहिल्यापासूनच आहे. जर पहिल्यापासूनच आहे तर हे शास्त्राचं प्रयोजन जे काय परमानंद प्राप्ती आध्यात्मिक दुःख निवृत्ती रूप मोक्ष हे प्रयोजन कसं संभवेल? तर मध्ये अज्ञानामुळे आपल्याला अप्राप्त आहे असं वाटतं ना. ब्रह्मानंद आम्हाला प्राप्त नाही हे अज्ञानामुळे वाटतं ना. आमच्या जीवनामध्ये दुःख निवृत्त झालेलं नाही हे आपल्याला कशामुळे वाटतं? अज्ञानामुळे वाटतं ना. मध्ये हे अज्ञानाने वाटतं आणि हे मध्ये अज्ञानाने वाटणं जे असतं हे वाटणं हा भ्रम हा कशामुळे आहे? भ्रमामुळे. हा भ्रम कशामुळे आहे? अज्ञानामुळे. आणि ही अज्ञानाची निवृत्ती कशामुळे होईल? ज्ञानामुळे. आणि हे ज्ञान कोणून देईल? साधू संत तत्वदर्शी महात्मा हेच आपल्याला देऊ शकतील. त्याच्यामुळे हे प्रयोजन सिद्ध होत आहे की नाही? कसं? आपण स्वतःच जरी परमानंदाला प्राप्त असू आणि आपल्याला कधीही दुःखाची प्राप्ती नसेल है ना, पण ते आपल्याला माहित नाही ना. मध्ये मला परमानंदाची प्राप्ती नाही, माझ्या मध्ये दुःखाची निवृत्ती नाही, अशा तऱ्हेने तुम्हाला व्यवहार होतो की नाही होतो? हा व्यवहार कोणामुळे होतो?
अज्ञानामुळे होतो. म्हणून ते परम प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन हे दोन्ही गोष्टी संभवतात. ही भ्रमनिवृत्तीसाठी, भ्रम निघून जाण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी काय, परम प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन या दोन्ही गोष्टी संभवतात. परम प्रयोजन काय, दुःखाची अत्यंत निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. अवांतर प्रयोजन काय, जीव आणि ब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान युक्तीने आणि प्रमाणाने सिद्ध करून घेणं. हे दोन्ही परम प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन या ग्रंथाचं सिद्ध होतं. का सिद्ध होतं? जर दुःख प्राप्त आपणाला दुःख निवृत्ती प्राप्त झालेलीच असेल आणि परमानंदाची प्राप्ती असेलच तर आपलं हे प्रयोजन राहत नाही. बरोबर आहे ना? पण मध्ये अज्ञानामुळे जर हा व्यवहार असेल की मला परमानंदाची प्राप्ती नाही, माझ्या आयुष्यात मला कधी सुख मिळालंच नाही, मी सदैव दुःखामध्येच रडत राहिलो, असं जर तुम्हाला अज्ञानामुळे होत असेल तर मग तुम्हाला हा औषध देण्यासाठी भेषजम, सुखाचं आनंदाचं औषध देण्यासाठी साधू संत रूप वैद्याला यावं लागतं. आणि म्हणून काय करतं, हे परम प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन या ग्रंथाचं सिद्ध होतं. घड्याळाकडे तुम्ही लक्ष ठेवायचं. आता पुढे सांगताय ब्रह्म प्राप्त करायचंय, तर प्राप्त करणं म्हणजे तुमच्या काहीतरी हातात येणं ना. मग ते काय झालं, भाववृत्ती झालं ना. हे कसं झालं, भावरूप झालं. आणि कचरा काढला म्हणजे हे घर स्वच्छ झालं, म्हणजे कचरा बाहेर फेकून दिला, मग इथे कचऱ्याचा अभाव झाला ना. बरोबर आहे. तर अभाव कसं असतं, निवृत्ती कशी असते, अभाव. आणि प्राप्ती कशी असते, भाव. तर मोक्ष कसा झाला, भाव अभाव रूप झाला है ना. आनंदाची प्राप्ती म्हणजे काय, काहीतरी मिळालं. बरोबर आहे, भाव. आणि दुःखाची निवृत्ती, दुःख टाकून दिलं म्हणजे दुःखाचा काय झाला, अभाव. तर मोक्ष कसा झाला, मोक्ष कसा झाला, भाव आणि अभाव. भाव आणि अभाव एका जागी कसे काय राहतील, ठीक आहे ना. भाव असेल तर अभाव नाही, अभाव असेल तर भाव नाही. एक मोक्ष किती, एक. त्याला भाव म्हणायचं तर भाव म्हणा है ना, भाव नाही म्हणायचं तर मग अभाव म्हणा, अभाव नाही म्हणायचं तर भाव म्हणा, भाव नाही म्हणायचं तर अभाव म्हणा. पण तो भावरूपही आहे आणि अभावरूपही आहे, असं कसं म्हणता बरं, प्रश्न आला की नाही है ना. दुःखाची निवृत्ती कशी आहे, अभावरूप. ब्रह्माची प्राप्ती कशी आहे, भावरूप. मोक्ष कसा झाला, भावा भाव झाला. हे अशा गोष्टी घरी जाऊन पण थोडासा वेळ काढा. ज्यांना याच्यामध्ये आनंद आहे त्यांनी घरी जाऊन बसायचं. भाकऱ्या करायला नवऱ्याला आता किती चुना बिना वेगळ्या झाल्या, मुलं वेगळी झाली, आता बस विठ्ठल रकमाई, 2 भाकरी त्याला, 1.5 भाकरी मला, असंच गोष्ट आहे ना. एवढं झालं की झालं, चटणी भाकरीवर खाल्ली, त्याला राग येऊ नये म्हणून चांगली भाजी करून दिली. एका तासात काम केलं की बा आपला वेळ त्याच्यामध्ये काढायचा. पैसे नसलं काही नसलं की आपल्या याच्यामध्ये वेळ घालवायचा. आनंद येतो की नाही येतो सांगा, ऐकता ऐकताच आनंद येतो की नाही सांगा बरं. पुढे जाऊ. शिवाय ब्रह्मप्राप्ती भावरूप आणि बंध निवृत्ती अभाव रूप, अर्थात भावाभाव रूप मोक्ष कसा संभवे, शंका कशी आली. मोक्ष भावाभाव रूप कसा असेल बरं सांगा, शक्य नाही. अशी शंका आली तर त्याचे समाधान असे की ब्रह्मप्राप्ती भावरूप आहे की नाही, ब्रह्मप्राप्ती भावरूप आहे. पण संसार बंध निवृत्ती अभावरूप नसून काय, संसार बंध निवृत्ती अभावरूप नसून ती पण भावरूप. कमाल आहे. संसार बंध निवृत्ती ही तुम्ही अभावरूपच आहे, पण ती अभावरूप नाही, ती पण भावरूप आहे. काय हे कसं काय म्हणतात, कारण
आता तुम्ही पहिलेही वेदांत थोडस शिकलेलं आहे, बरोबर आहे ना? हा संसार कोणावर उभारलेला आहे? मध्यस्थ. हा संसार कोणावर उभारलेला आहे? अधिष्ठानावर. अधिष्ठान ब्रह्मावर. कसा? अध्यस्त रूपाने. हा? अध्यस्त रूपाने. अध्यस्त रूपाने. ज्यांना माहिती आहे म्हणजे कसा? व्यवहाराचं उदाहरण घेऊन सांगा. शक्तीवरील रजत. माणसाची जशी छाया, कशी 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 माणसाची जशी छाया, तर माणूस असल्यानंतर छायेला काय महत्व आहे का? अंधारामध्ये ज्यावेळेला माणूस दिसत नाही त्यावेळेला ती छाया फिरते ना अशी अशी, त्यावेळेला भीती वाटते की नाही? बरोबर आहे. पण माणूस दिसल्यानंतर सावली येते, छायेची काही भीती वाटत नाही. बरोबर आहे. तर ब्रह्मावर एकूण उभं राहिलेला आहे. हा सगळा जगदंबरू म्हटलेला आहे ना. जगदंबर. होय ना. हा संपूर्ण संसार ब्रह्मावर निर्माण झालेला आहे. कशा तऱ्हेने? माणसाच्या छायेप्रमाणे किंवा विहिरीच्या जलामध्ये आलेल्या शेवाळाप्रमाणे. बरोबर आहे ना. हे शेवाळ जोपर्यंत वरून पाहतो, आळंदी म्हणजे बघा जलपर्णी वनस्पती आहे, सगळं इंद्रायणीचं पाणी दाखवून गेलेलं, दिसतच नाही, सगळी जलपर्णी. ती जलपर्णी बाजूला केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? खरं त्या ठिकाणी जल आहे हे समजून येतं ना. तशाच तऱ्हेनं हा संसार काय असतो? संसार उभारलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे? झाकून दिलं. हे सगळे आज ढग दिसतात ना, हे ढग कोणामुळे निर्माण झालेलं आहे? कोणामुळे? सूर्यामुळे. आणि ते काय करते? सूर्याला टाकून टाकतात ना. अरे सूर्याला टाकून टाकणं कोणाची शक्यता आहे का? नाही. पण आपल्याला दिसतंय ना की सूर्याला झाकून टाकलेलं आहे म्हणून. तो सूर्याला झाकून टाकणारे मेघ असतात, माणसाची जशी छाया असते, जलावर उगवलेलं शेवाळ असतं, त्याप्रमाणे ही काय झालेली असते? माया असते. आता बघा मला, जलपर्णी शेवाळ तुम्ही काढून टाकलं तर तुम्ही काय केलं? शेवाळाचा अभाव केला ना. कोणाचा? पण तिथे कोण आहे? पाणी आहे ना. मग शेवाळाचा अभाव काय रूप झालं? पाणी रूप झालं ना. शेवाळाचा अभाव करणं, शेवाळ कशासाठी तुम्ही दूर करता? अरे पाण्यासाठीच ना, है ना. म्हणजे शेवाळाचा अभाव म्हणजे काय? पाणीच ना. काय? शेवाळ दूर करणं म्हणजे शेवाळाचा अभाव करणं. पण शेवाळाचा अभाव करणं, ज्याच्यावर शेवाळ उभं राहिलं होतं ते पाणीचंच दर्शन तुम्हाला होतं ना. मग शेवाळाची निवृत्ती ही भावरूप आहे का अभावरूप? कारण पाण्याचं दर्शन झालं ना, है ना. मेघाला बाजूला झाले की त्या सूर्यनारायणाचं दर्शन होतं ना. मग मेघाचा अभाव होणं हा जरी अभाव रूप असला तरी अभाव हा अधिष्ठान स्वरूप असतो. आता हे इथे आहे ना, हे इथे आहे ना, याच्यावर आहे ना, याला मी बाजूला केलं तर याचा अभाव झाला ना. याचा अभाव म्हणजे काय? आपण हे बघतोय ना, अधिष्ठान बघतोय ना. तशाच तऱ्हेने शेवाळाची निवृत्ती ही कशी असते? जलरूप असते, है ना. मेघाची निवृत्ती ही कशी असते? सूर्यरूप असते. छायेची निवृत्ती ही कशी असते? माणूस रूप असते. तशाच तऱ्हेने संसाराची निवृत्ती ही ज्याच्यावर तो संसार उभा राहिलेला आहे त्या अधिष्ठान ब्रह्मरूपच असते. तर संसाराची निवृत्ती देखील कशी झाली? भावरूप झाली की नाही. मग वरवर जो आपण विचार करतोय की ब्रह्मप्राप्ती भावरूप आहे, है ना. संसार दुःख निवृत्ती अभाव आहे म्हणजे अभाव रूप आहे. मग मोक्ष भावरूप झाला, अभावरूप पण झाला.
भावाभाव रूप मोक्ष कसा होईल हा प्रश्न उभा निर्माण झाला. त्याचं उत्तर काय झालं की संसार हा ब्रह्मावर उभा असतो. शेवाळासारखा, सावलीसारखा किंवा मेघासारखा. त्याची निवृत्ती तुम्ही केली तर तिथे कोणाचं दर्शन होतं? सूर्याचं, जलाचं, माणसाचं. तशाच तऱ्हेने संसाराची निवृत्ती केल्यानंतर अधिष्ठान स्वरूपाचा तुम्हाला लाभ होतो. ब्रह्मरूप अधिष्ठान स्वरूपाचा तुम्हाला लाभ होतो. ते ब्रह्मरूप अधिष्ठान भावरूप आहे. म्हणून मोक्ष हा भावाभाव रूप नाही तर भावरूपच आहे. काय झालं? मोक्ष कसा आहे? भावाभाव रूप नाही. मग कशा तऱ्हेने वाटत दुःखाची निवृत्ती अभावरूप आहे. पण दुःखाची निवृत्तीचा स्वरूप काय? त्या ब्रह्माचं दर्शन होणं ना, है ना, परमानंदाची प्राप्ती होणे ना. मग तो भावरूपच आहे. परमानंदाची प्राप्ती ही देखील भावरूप आहे आणि दुःखाची निवृत्ती ही देखील कशी आहे? भावरूप आहे. मोक्ष भावरूपच आहे. पण संसार बंधन निवृत्ती ही अभाव रूप नसून भाव रूपच आहे. कारण कल्पित नंतर अद्यंत पदार्थांची निवृत्ती अधिष्ठान रूप असते. अधोरेखा करा. संसार हा ब्रह्मावर कल्पित आहे. कल्पनेने उभा आहे. कल्पनेने उभा आहे. आपल्याला समजत नाही म्हणूनच आपण दुःख करतो. कल्पित आहे, अध्यस्त आहे. कल्पित पदार्थ आहे, अध्यस्त पदार्थ आहे. त्याची निवृत्ती झाली. त्याची निवृत्ती झाली मग का अधिष्ठान ब्रह्माचं दर्शन होतं. ते भावरूप असल्यामुळे संसार बंध निवृत्ती अधिष्ठान भावरूप ब्रह्मरूप आहे. अधोरेखा करा. संसार बंध निवृत्ती अधिष्ठान भावरूप ब्रह्मरूपच आहे. म्हणून मोक्ष भावाभाव रूप नसून केवळ भाव रूपच आहे. मोक्ष कसा आहे? भावाभाव रूप नाही तर केवळ भाव रूपच आहे. याच्यासाठी ज्ञानेश्वर म्हणतात पैकीची होते न वीण होते न वीण प्रतीची आहे जे ब्रह्मपण. या ज्ञानेश्वर उक्तीप्रमाणे अर्थात कंठचामी कर न्याय. कंठचामी कर न्याय माहिती आहे का तुला? कंठभूषण न्याय. हा, गळ्यामधला हार हरवलेला असं वाटणे परंतु गळ्यामध्येच असणे. कंठचामी म्हटलं कंठभूषण न्याय. बरोबर ना? लिहा कंठचामी करण न्याय म्हणजे कंठभूषण न्याय. हे बघा बाळासाहेबांनी हा चष्मा असा करून असट करून ठेवला. कसा? माथ्यावर लावून ठेवला है ना. किंवा आता म्हणजे लिहित आहेत पेन ते कानात टोचून ठेवलं है ना. पेन कुठे? पेन कुठे? तुमच्याचकडे चष्मा कुठे? तुमच्याचकडे. पण होतं की नाही? अरे चष्मा कुठे? चष्मा कुठे? इथे तर होता, इथे तर होता, इथे तर होता. पेन कुठे? मी आता तर मी लिहित होतो. होतं की नाही होतं? हे कशामुळे होतं? जिथे जे जिथे आहे त्याचं अज्ञान झाल्यामुळे, भ्रम झाल्यामुळे होतं ना. आणि बाजूच्याने सांगितलं, पेंटराने सांगितलं हो तर तुमच्या माथ्यावरच आहे बघा चष्मा. ते कानावर आहे की सांगितलं. मग त्याचा काय होतोय? प्राप्त असलेल्याचीच प्राप्ती है ना. कर्णभूषण न्याय काय? कंठभूषण न्याय म्हणजे काय? आपल्या ह्याच्यामध्येच भूषण आहे. अलंकार कुठे? आत आहे. आजच्या महिला काय वेणी बिणी आंबाडा वगैरे घालत नाही. बरोबर? केस कसे होतात असे जिथपर्यंत असतात. आता त्याच्यामुळे मग अरे असं माझं भूषण होतं, दागिना होता, कुठे गेला, कुठे गेला, कुठे. दुसरे सांगते काय सांगते? अगं ते तुझ्या केसाच्या पाठीमागे केस बाजूला असे करून बघ, भूषण आहे तिथे. याला काय म्हणतात? कंठभूषण नाही. असलेलंच अज्ञानाने नाही आहे असं वाटणं आणि पुन्हा ते काय करणं, ज्ञान झाल्याने प्राप्त होणं.
याला काय कंठभूषण न्याय. कंठच्या आम्ही न्याय म्हटलेलं आहे ना, कंठभूषण न्याय. आता दोघांचे पाय दुखायला लागलेले आहेत, बरोबर आहे. पैकीची होते न भिन प्रतिती आलेले जे ब्रह्मपण. सांग जरा. जे अगोदरच होते असे परंतु नाही असं वाटलं, परंतु तेच ब्रह्म म्हणजे प्रतीतीला आता आलं तेच ब्रह्मपण आहे. जे अगोदर होतं तेच फक्त आता प्रतीतीला आले. पण तेची म्हणजे जे होतं ते अगोदरच होतं. हो, मध्ये कसं झालं, होते नवीन नाही आहे असं झालं. प्रतीती आले जे ब्रह्मपण आहे ना, जे पहिलं नव्हतं पै तेची होते नवीन. मायेमुळे जे काय झालं जे नाही आहे असं वाटत होतं मध्ये व्यवहारामध्ये असतानाही ते काय ज्ञानामुळे पुन्हा प्राप्त झाल्यासारखं होतं. पण ते पहिलंच प्राप्त असतं. तशाने भूषण गळ्यामध्येच असतं, पण मध्ये अज्ञानाने नाही असं आपल्याला वाटतं. आणि कोणी दाखवल्यानंतर ते आपल्याला मिळाल्यानंतर आनंद होतो, माझं भूषण मला मिळालं. अशा स्वरूपाची स्थिती हेच परम प्रयोजन आहे. काय अप्राप्ताची प्राप्ती. प्राप्त असल्याचीच पुन्हा मध्ये अप्राप्त अशी स्थिती होऊन पुन्हा ज्ञानाने प्राप्ती होऊन यालाच काय म्हणतात परम प्रयोजन. काय हेच परम प्रयोजन हो. कसं पहिल्यांदा आपण स्वतः असताना अज्ञानामुळे आपण तसे नाहीत असं वाटणं आणि ज्ञानाने पुन्हा काय झालं, पुन्हा आपण तेच म्हणू, याची प्रतीती होणं यालाच काय म्हणतात हेच परम प्रयोजन. आनंदाची पुन्हा पुन्हा ठोकून टाकून काय सांगितलं, तुम्ही परमानंद स्वरूपच आहात. तुमच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहेच. हे आपल्याला शास्त्र, संत, महात्मे, ऋषी, मुनी हे सांगत असतात, बरोबर आहे. मग आपणाला अज्ञानामुळे अप्राप्त सुख अप्राप्त असं वाटतं आणि दुःख प्राप्त असं वाटतं. दुःखाची निवृत्ती नाही, मी दुःखच भोगते. जन्मापासून दुःख भोगते. जन्माला आले त्यावेळेला आई मेली, वडील निघून गेले, आईच्या मृत्यूने मी एकटीच होतो. मी एकटीच होती तर मामा मामीने मला काय केलं, मोठं केलं. मामा मामीची सगळी जुनी भांडी सगळी मी करत राहिली. लग्न कोणी एखाद्या मोडक्या बरोबर लावून दिलं तर त्याचंही सगळं मी करतच राहील. मुलंही अशीच झाली. मी आयुष्यभर काय करते, दुःख भोगते. असं असतं की नाही, असतं की नाही माणसं है ना. यांना कधी सुखाचा अनुभव कधी आलेला नसतो है ना. पण संत महात्मे आणि शास्त्र काय सांगतं की तुझा परमानंद स्वरूपच तू आहेस. दुःखाची निवृत्ती तुझी आहेच. फक्त मध्ये तुला काय झालेलं अज्ञानामुळे हे तुला असं वाटतं आहे, हे दूर टाकून दे, ज्ञान प्राप्त कर. तू परमानंद स्वरूप आहे, तुझ्यामुळे दुःखाची निवृत्तीच आहे असं सांगतात. यालाच काय म्हणतात, जे होतं ते नव्हतं असं झालं, पुन्हा ज्ञानाने होतं असं होतं. जे पहिलं होतच किंवा जे पहिलं नव्हतंच, मध्ये अज्ञानानं नव्हतं किंवा होतं असं झालं, तेच पुन्हा ज्ञानाने होतं आणि नव्हतं होणं. परमानंद होतात, अज्ञानाने नव्हता असं झालं. ज्ञानाने पुन्हा काय झालं, होता असं झालं. दुःख निवृत्ती पहिल्यांदा होतीच, पण अज्ञानाने दुःख, माझ्या वाट्याला दुःख कधीच संपलंच नाही. दुःख निवृत्ती नाही असं वाटणं आणि ज्ञानाने काय वाटणं, कधीही तुला दुःख नव्हतं असं वाटणं, हे पुन्हा काय दुःख निवृत्ती होणं. त्याच्यासाठी न्याय कुठला सांगितला, कर्णभूषण. हेच परम प्रयोजन आहे. परम प्रयोजन कोणचा, परम प्रयोजन का, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हेच काय परम प्रयोजन आहे. तर त्याच्यावर प्रश्न निघाला की दुःखाची दुःख परमानंदाची प्राप्ती आहेच आणि दुःखाची निवृत्ती पहिल्यांदाच आहे, तरी शास्त्राचं प्रयोजन कसं काय होईल. ओहो,
परमानंदाची प्राप्ती असेल, पण आम्हाला वाटतंय ना परमानंद आम्हाला प्राप्तच नाही. दुःखाची निवृत्ती असेल ना, पण आम्हाला वाटतं की जन्मापासून मी दुःखी आहे. मग मध्ये हा व्यवहार होतोय ना, त्याला सांगतो हा अज्ञान व्यवहार होतोय. तो आपल्याला स्वतःला जाणून घे, गुरुजवळ कुठल्या जवळ बस आणि थोडस ज्ञान करून घे, मग तुला कळेल. मग तू सांगशील माझा कधीच मृत्यू नाही, माझा कधीच जन्म नाही, मला कधीच दुःख नाही, हे तू तुझ्या तोंडाने स्वतः म्हणशील, दुसऱ्यांना सांगशील. मग तुझं मरण होणार की नाही? माझं मरण नाही हो, माझं मरण नाही हो. मग कोणाचं मरण होतं? देहाचं. मग काय देह तू नाही का? नाही, तो किंवा ती असं म्हणेल ना, है ना. मग तुला मरण नाही मारणार का? मला मरण नाही मारणार, मी मरणाला मारलेलं. मरण माझे मरून गेले, मी झालो अमर, तुकाराम महाराज म्हणतात. ठीक, किंवा तो म्हणेल मला मरण मारू शकत नाही. मी या जन्माचा अत्यंत कोणी उपयोग केला नाही, तेवढं मी चांगला उपयोग करून घेतलेला आहे, कारण माझ्या मरणाला मी मारलेला आहे. अशा तऱ्हेचा पराक्रम मी केलेला आहे, ज्याला म्हणतात पुरुष आहे. माझ्या मरणाला मी मारलं, भवसागरांना मी डुबवून टाकलं. भवसागरात मी डुबलो नाही, भवसागराला मी आठवून टाकलं. हा असा स्वाभिमान येणं ही परमेश्वराची अत्यंत कृपा आहे. परमेश्वराने तुमचा अंगीकार केलेला आहे, परमेश्वराने तुमच्यावर कृपा केलेली आहे, परमेश्वराने तुम्हाला दया दिलेली आहे, परमेश्वराने तुम्हाला या जन्मामध्ये मुक्त करून टाकलेला आहे. हा अनुभव येणं नुसतं वाचलं 40 वर्ष काय वेदांत शिकवते, तुला हा काय अनुभव आलाय की नाही माहित नाही, समजत नाही. अशा लोक सांगतात. मी काय म्हणतो का हा अनुभव तुम्हाला या जन्मामध्ये आला पाहिजे, आलाच पाहिजे. परमेश्वराची कृपा तुम्हाला कृपेचा आनंद उपभोगता आलाच पाहिजे. नाही तर मग शिकून कशाला शिकायचं, शिकून काय उपयोग झालं. मला वाटतं वेळ झालेली का अजून आहे, पण पाय दुखायला लागले. दाईचे पाय दुखायला लागले, बाकीच्यांचे पण पाय दुखायला लागलेले. 2 तास बसणं कठीण असतं ना. आपण बाजूवर बसतो, खुर्चीवर बसतो.